एबीपी माझानं वाचा फोडलेल्या पशुसंवर्धन विभागातील विशेष घटक योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती हाती लागली आहे। कोरोना काळात ज्या शेतकऱ्यांना गायीचे विक्रेते असल्याचं दाखवण्यात आलं होतं त्यापैकी अनेकांनी माझ्याशी संपर्क साधून आम्ही कधी जन्मात गाय विकलीच नाही, आम्ही ते विक्रेतेच नाही असं खैवजनक दावा केलाय। या शेतकऱ्यांकडून प्रति गाय 40 ते 80 हजार रुपये देऊन गाय खरेदी केल्याचं दाखवण्यात आलं होतं। मात्र योजनेत ज्यांचे नाव वापरून पैसे उचलण्यात आले ते विक्रेते आम्ही नाहीच असं दावा या शेतकऱ्यांनी केलाय। विदर्भातल्या गरीब शेतकऱ्यांना केवळ खरेदी विक्री दोन्हीत फसवण्यात आल्याचंही आता समोर आलंय। वर्धा जिल्ह्यातल्या शांतीनगरचे रहिवासी पुरुषोत्तम थूल यांच्याबाबतही असाच प्रकार घडलाय। थूल यांच्याकडून 40,000 रुपयात 24 मार्च 2020 ला गाय खरेदी केल्याचं आणि पुढे एका अनुसूचित जातीच्या शेतकऱ्याला पुरवल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं। एकतर कोरोना काळात गुरांचे बाजार बंद असताना ही खरेदी झालीच कशी असाही प्रश्न होता। अशातच दक्ष शेतकरी पुरुषोत्तम थूल यांनी स्वतः समोर येऊन त्यांनी कधी गाय विकलीच नाही, आजवर कोंबडी सुद्धा पाळलेली नाही, तर गाय कशी पाळणार आणि ती विकणार कसा असा सवाल उपस्थित केलाय। वर्धा जिल्ह्यातील शांतीनगरमध्ये राहणारे पुरुषोत्तम थूल माझ्यासोबत आहेत। तुमचं नाव पुरुषोत्तम महादेवराव थूल आहे? हो, बिलकुल बरोबर आहे। हे मी तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव धांदे गुरांचा बाजार या ठिकाणी जनावर विक्रीची पावती, तुम्ही पहा, हा तुमचंच नाव आहे पुरुषोत्तम महादेव थूल? माझंच नाव आहे। तुमचं नाव या पावतीवर आहे आणि असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही गाय त्या ठिकाणी जाऊन विकलेली आहे। कुठे? बोरगाव धांदेला जाऊन तुम्ही गाय विकली आहे? मला माहीतच नाही साहेब कुठं बोरगाव धांदे आहे म्हणून, अजून पाहिलंही नाही आणि त्या गावला गेलोही नाही मी। तुम्ही ही पावती नीट पहा, 40,000 रुपये तुम्हाला देण्यात आले आहे। नाही, मला काहीच नाही दिले, मी गेलोही नाही आणि मला ते माहीतच नाही काहीच। हे नाव माझं आहे। पण कधी तुमच्याकडे गाय होती आजपर्यंत जीवनात? आजपर्यंत कोंबडीचं पिल्लू नाही माझ्याकडे, गाय तर बिलकुलच नाही, कोणताच प्राणी पाळला नाही मी। बघा, तुम्ही खूप मोठी गोष्ट बोलता, परत ही पावती पहा, तुम्ही विकली आहे का? नाही 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 नाही, मी विकलीच नाही। मला म्हणजे गाय कोणत्या कलरची होती हेही माहीत नाही, तर हे झालंच कसं हेच मला अचंब वाटत आहे। चौकशी झाली पाहिजे याची? हो, झाली पाहिजे बिलकुल, आपण दोषी नाही तर विषय काय आहे तिथं? तुम्हाला जर बोलवण्यात आला की तुम्ही गाय विकली नाही तर तुम्ही जाऊन साक्ष द्या? बिलकुल बिलकुल येतो, कुठेही येतो। अशा पद्धतीने कितीतरी महाराष्ट्रातील असेच लोक आहेत ज्यांचं नाव पावत्यांवर कागदावर आहे, मात्र त्यांनी गाय विकलेली नाही, मात्र त्यांच्याकडून गाय खरेदी करून पुढे काही शेतकऱ्यांना ती गाय देण्यात आल्याचा दावा केला जात आहे। असाच प्रकार यवतमाळ जिल्ह्यातल्या राळेगाव तालुक्यातल्या झाडगाव येथील गजानन ब्राह्मणवाडे यांच्यासोबतही घडलाय। ब्राह्मणवाडे यांनी कधीही बोरगाव धांदे या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन कोणत्याही गायीची विक्री केलेली नाही असा दावा केलाय। तरीही त्यांच्या नावाचा वापर करत 40,000 रुपये देऊन गाय खरेदी केल्याची पशुसंवर्धन विभागाची पावती आहे। दोन गोरे आहेत, एक वासरू आहे आणि बैल आहे, तर आम्ही ते कधीच विकत नाही आणि कुठं विक्री करून देत नाही। आम्ही समजा आमच्याजवळ भाकड जनावर झाली, आम्ही खटेश्वरच्या गोरक्षणाला नेऊन देतो। बोरगाव धांदेमध्ये तुमचे नाही, त्या काय आम्ही काही ते कधी पाहिलंही नाही, नावही नाही ऐकलं त्या गावाचं, आणि कधी कोणती विक्रीची ती नाहीच आहे आमच्याजवळ। म्हणजे कोणाला जनावरच नाही विकलं, विक्रीचे काय? बोरगाव हे माहीत नाही मला। कधी त्या गावात वगैरे कधी जाणं आलं गायची विक्री, जनावरांची विक्री? बोरगाव ह्या गावात मी कधीच गेलो नाही, तुझं जनावर कधी पाहिलंच नाही, जनावरही नाही पाहिजे। घरचं जनावर वगैरे कधी विक्री कोणाला केली? नाही नाही, घरची जनावरं कोणालाच विकत नाही। काय करतो त्या जनावरांचं? शेतीमध्ये आहे आणि गौरक्षणला देतो आम्ही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।